बीडमधील एका गावामधून धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलेला आहे। अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आणि माणुसकीला तितकीच काळीमा फासणारी ही घटना। तर संपूर्ण प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच विवाहितेची सुटका करण्यात आली। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला अटक सुद्धा केलेली आहे। आरोपीला न्यायालयाने 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या प्रकरणात अधिक तपास पोलीस करतात। अत्यंत घृणास्पद असं हे कृत्य। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी बीडहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भातले? आपण जर पाहिलं तर अतिशय भयंकर हा सगळा प्रकार आहे। म्हणजे बीडमध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावाच अशी घटना आहे। कारण ही जी अल्पवयीन विवाहित आहे ती देखील अल्पवयीन आहे। तक्रारीमध्ये तिचं वय 17 वर्ष असं नमूद करण्यात आलंय। म्हणजे तिचा बालविवाह झाला होता आणि बालविवाहानंतर पुन्हा एकदा तिच्या नशिबी हा सगळा भयंकर प्रकार आला। तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्याच्यानंतरही त्या आरोपीनं तिला गावच्या चावडीमध्ये बांधून ठेवलंय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे सगळं कृत्य त्याने केलंय। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय। घटनेचं गांभीर्य ओळखून पिंक पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी तातडीने आरोपीला अटक देखील केले। आरोपीला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत की कशा पद्धतीनं तिच्यावर हा सगळा प्रसंग झाला आणि तिला गावच्या चावडीत कोणी आणून बांधलं आणि आणखी कोणी साथीदार या आरोपीसोबत होते का याचा देखील पोलीस तपास करत आहेत। परंतु हा जो प्रकार घडला त्याप्रमाणे ही जी महिला आहे, ही पीडिता आहे, ती अल्पवयीन आहे आणि अल्पवयीन असताना तिचं लग्न करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आणखी वेगवेगळे गुन्हे याच प्रकरणासंदर्भात दाखल होऊ शकतात। नक्कीच या प्रकरणात आता पोलीस त्या दिशेने देखील तपास करत आहेत आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मागणी केली आहे। कारण या मुलीचा अल्पवयीन विवाह झाला असेल तर त्या पतीविरोधात तसेच सासरची जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल होऊ शकतो आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे सध्या पोलिसांनी अजून त्या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही। परंतु पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्या दिशेने देखील कारवाई करणार असल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं। धन्यवाद उदय, या सगळ्या माहितीबद्दल। या प्रकरणावर आपण लक्ष ठेवूनच असू।